सर्व आता खेळत बसू नको, उशीर होतोय ना तुला. चहा घ्या या. राधिका, हा तो चहा इथे ठेवते. हो दुसरा चहा आहे बर का हा. राधिका, तुला हे असे मदतनीस चालणार आहेत का ग, जे काम कमी म्हणजे वाटाणे सोडणं कमी आणि 2-2 चहा लागतात त्यांना. नानीजी मदत करतात ना, मग झालं तर. एवढं काम करते ते राहिलं बाजूला, अर्धा कप चहाचा काढून दाखवते. हा अर्धा कप आहे चहा. मग अर्धा मागितलं की पाव देते. ए राधिके, तुला चालतात का असले कामगार? हा, मसाल्याच्या पुढे नीट भरते ना, की अर्धा सांगितलं की 300 ग्राम भरते. काय नानाजी, आता तुम्ही नानींना काही बोलू नका बरं. काय टॉनिक आहे ते माझं. भांडणं हे टॉनिक आहे. वा. घरोघरी हेच चालतं. अरे मी म्हंटलच, आमच्या हिनं अजून तोंड कसं उघडलं नाही. तुला किती वेळा सांगितलं आपलं आपलं आवरायचं म्हणून? हा आई, मी माझी काम मीच करतो. शाबास. हा. हा तूच मला हेल्प करते. पाहिलं, एकदम नानाजींवर केलाय, म्हणजे बोलण्यात बसतात. हो, तुझा गुण घेतलाय ग. आई हे बघ, मी तर तयार झालो. हा, तयार झालो म्हणे. बूट घातलेत का म्हणे तयार झालो. बूट सुद्धा घालता येत नाही बघ तुला. कुठलेही बोट कुठेही घालतो, उलटी बुट घालून ठेवतो ना. हा चल, नेहा तयार झाली का बघू रे. जा चल जा, नीट बघ. राधिका, पाहिलंच ना, हा यांचं वाटाणे सोलणं कमी आणि खाणं जास्ती चाललंय. ही असली यांची मदत. राहू दे ना नानीजी, भाजीत 2 बटाटे जास्त घाल. छान, आता तू त्यांचीच बाजू घे. हा अगं मग आम्हाला काही बोलणार नाही. माझ्या मुलीचा गुणच आहे तो. काऊन बोलू उगाच? तुम्ही एवढे सगळे मदत करून राहिलात. माझ्या आणि काका काकू तर सगळं काम सोडून इथे आले. अहो कसलं आलाय काम, घरी दिवसभर भांडत बसतो, इथे तुमच्याकडे येतो ना म्हणून मन गुंतून राहतं मग राधिकाच्या कामाच्या व्यापामध्ये. हो चांगलंच आहे ना. राधिके, हा तुझं ऑफिस झालं ना हा की आम्ही दोघंही तिकडे येणार, मी आणि महाजन. कशाला? तुला काय करायचंय? तू आज आपली मध्ये 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 बोलते, आम्ही बघून घेऊ काय ते. करणार का हो तुम्ही जाऊन दोघं तिथे? लुडबुडच ना. कशे? आम्ही दोघं लक्ष ठेवणार तुमच्यावर. तुम्ही काय करताय ते सुपरविजन. येस. या तुम्हाला कोण थांबवेल? बरं, थट्टा पुरे झाली. राधिका, तुझ्या बायका यायची वेळ झाली. हा, तयारी कर आणि अथर्वला सोडायचं ना. हो नानीजी, जाऊन राहिले ना. चला येऊ का? हा ये. काय अशी आपण बडबड करत बसलो ना की हिचं पण इकडे लक्ष राहतं. नाहीतर काळजी करत बसते. खरंय, ही ना कायम अशीच बिझी राहिली पाहिजे. मस्त. खरंच आहे. हाय. काय बच्चा, ठीक आहे ना आता? ओकेस ना तू? हा ओके ना. डॅडी, आय टेल यू, काल खूपच वाट लागली यार. हसतो काय तू? अगं मग काय करू, हे कोणामुळे झालं सगळं आणि परिणामही तुलाच भोगावे लागले ना. तरी मी तुला सांगत होतो, या असल्या प्रकारांनी तू राधिकाला कधीही हरू शकणार नाहीयेस, हो की नाही? मग काय करू? तू तर काहीच करत नाहीयेस. तू काहीतरी करणार होता ज्याने तिचं काम थांबेल, पण ते काहीच झालं नाहीये. तुझ्यापेक्षा मी बरी आहे, ऍटलीस्ट मी काहीतरी प्रयत्न करते. हे बघ, कुठलंही टार्गेट जेव्हा अचीव्ह करायचं असतं ना, तेव्हा अशी घाई करून चालत नाही. हॅव सम पेशन्स. या राधिकाचे सगळेच प्लस आणि मायनस पॉइंट्स मला माहिती आहेत. बघ असतो काय बघू? माहिती आहेत ना सगळे पॉइंट्स तुला, मग कर ना काहीतरी. डू समथिंग अबाउट इट यार. एक तर चिटणीस एवढं सगळं काम दिलंय तिला, तू त्याच्याशी जाऊन बोललास, त्याचंही काही नाही झालं, त्यांनी काही ऐकलं नाही तुझं. प्लस त्या गुप्तेचं घर मिळालं तिला आता काम करायला. तिचं काम वाढत चाललंय यार खूप. तू कर ना
काहीतरी. हो बच्चा, बघतो मी. हे जरा एक ईमेल करतोय, ते संपवतो आणि बघतोच मी आता. अरे ऑफिसची काम ऑफिस मध्ये जाऊन कर ना. इथे राधिकाचा एवढा मोठा टास्क आहे, तो जास्त इम्पॉर्टंट आहे यार. ए सोड, तुला काही जमणार नाही. थांब मीच बघते काय. अगं 2 मिनिटं, एक मेल कर. बच्चा बच्चा. वहिनी बायका नाही आल्या अजून. हाव ना. पहा ना, या पोरीमुळे तर काहीच काम नाही होऊन राहिलं. येणार होत्या या बायका, अजून काऊन नाही आल्या कुणास ठाऊक. आलेच. या. काय बरं वाटतंय का आता? डॉक्टर कडे गेली होतीस का चंद्रा? हो गेले होते. कमळा तू? कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायला सांगितली सगळ्यांना. मग कसली खाज आणि कसली खुजली, आणि डॉक्टरचं औषध होतच की. बर, पण औषध घ्या. खूप खर्च आला असेल ना? नाही काय नाही. हे घ्या. नको नको राहू द्या राहू द्या. राधिका ते खरंच नको. नाही काय नाही, घे. मला माहितीये ना, घर काय पाणी न वाऱ्यावरती चालतं का? तरी पण नको बाई. घे बरं, घे. तू पण घे. चला कामाला लागूया. राधिका ताई, आज सगळंच काम संपवायचं. आजचा दिवस नाही वाया घालवायचा. हा चला बरं. वहिनी हा? किती विचार करता बायकांचा. त्या आपल्यासाठी एवढं करतात, आपण करायला नको त्यांच्यासाठी? गुप्ते भाऊ, या कामाचा तुम्हाला तर काही त्रास नाही ना होऊन राहिला? अरे नाही नाही, बिलकुल नाही, नो प्रॉब्लेम. नाही, पण मला प्रॉब्लेम आहे ना. हे जे काही मसाल्यांचं चाललंय तुमच्या घरात, ते आत्ताच्या आत्ता बंद करा. गुरुनाथ, हे माझं घर आहे. इथे कोणी काय करायचं ते मी ठरवेन. हा, बरोबर. पण कसं आहे ना, हे जे काही काम चाललंय ना, ते घरगुती व्यवसाय या कॅटेगरीमध्ये मोडतं. बरोबर. आणि ही तर रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, त्यामुळे असं व्यावसायिक काम रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये चालणार नाही ना.